मुंबईतील 700 स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी द्या. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी सरकारकडे ही मागणी केली आहे. विधानसभेत आज मुंबईतील घरांच्या करमाफीच्या मुद्द्यावर लक्षवेधी मांडली जाणार आहे. मुंबईतील पुनर्वसनाच्या रखडलेल्या प्रकल्पावर ही विधानसभेत चर्चा होणार आहे. 700 स्क्वेअर फुटांच्या घरांना करमाफी मिळणार का, याकडे मात्र मुंबईकरांचं लक्ष लागलं. या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडलेत. सुशांत, मुंबईतील 700 स्क्वेअर फीटच्या घरांना करमाफी द्या अशा प्रकारचं पत्र सुद्धा आता अजय चौधरी यांच्या माध्यमातून देण्यात आलं. काय अधिकची अपडेट? करण, आपण जर बघितलं असेल तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा आणि त्याचा तिसरा दिवस आहे. अर्थातच मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आज विधानसभेत मांडला जाणार आहे लक्षवेधीच्या माध्यमातून. 500 स्क्वेअर फुटाच्या घरांना करमाफी आहे, मात्र आता ती वाढवावी, 700 स्क्वेअर फुटाच्या घरांची करमाफी करावी अशी मागणी अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील आमदार अजय चौधरी हे करणार आहेत. लक्षवेधीच्या माध्यमातून ते हा प्रश्न उपस्थित करणार आहेत. त्यासोबत मुंबईतील आमदार देखील, इतर आमदार आहेत ते देखील ही मागणी करणार आहेत. कारण आपण पाहिलं असेल तर मुंबईतील आमदारांनी याआधी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं की मुंबईतील सर्वसामान्य कुटुंबांना खऱ्या अर्थानं करमाफी देण्यात यावी, कारण ती परवडत नाही. कारण आपण पाहिलं असेल तर मुंबईत जो राहणारा मराठी टक्का जो आहे तो दिवसेंदिवस विसरत चाललाय. मुंबईकर जो आहे तो विरार, वसई, मग बदलापूर, डोंबिवली या साईडला जातोय. त्यामुळे मुंबईकर मुंबईतच राहावा, मराठी मुंबईकर मुंबईतच राहावा यासाठी खऱ्या अर्थानं आमदारांकडून प्रयत्न केले जातात आणि मुद्दे विविध उपस्थित सभागृहात केले जात आहेत. आज खऱ्या अर्थानं जर बघितलं असेल तर 9:15 वाजता ज्यावेळी स्पेशल सिटिंग विधानसभेची होईल त्यावेळी पहिलाच लक्षवेधी ही आहे की मुंबईतील घरांची करमाफी, अर्थात 700 स्क्वेअर फुटाच्या घराची करमाफी व्हावी ही मागणी असणार आहे. त्याला आता सरकार काय उत्तर देणार हे बघणं महत्वाचं असणार आहे. सरकार खरंच 700 स्क्वेअर फुटाच्या घरांना करमाफी करणार का हे तितकंच पाहणं महत्वाचं ठरणार. त्यासोबत मुंबईतील काही अनेक प्रकल्प आहेत जे वर्षानुवर्ष रखडलेले आहेत आणि यामुळे सर्वसामान्य मराठी कुटुंबाची फसवणूक झालेली आहे. हा देखील मुद्दा करण आजच्या चर्चेदरम्यान येणार आहे. त्यामुळे आपण पाहिलं असेल तर राज्याचे गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देणार आहेत हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. करण, नक्कीच सुशांत, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल.